नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतात राहणाऱ्या किंवा भारताविषयी माहिती असणाऱ्या साधारण प्रत्येकाला हे नाव माहिती असतं. कोणी प्रत्यक्ष संघात जात असतं, कोणाची संघाला सहानुभूती असते, कोणाला तात्विकदृष्ट्या संघाची मतं मान्य नसतात, तर कोणाचा संघाला विरोध करायचा म्हणून विरोध असतो. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी कौतुक, कुतूहल, उत्सुकता अनेकांच्या मनात असते. अशी उत्सुकता असणाऱ्या आणि समाजासाठी काही चांगलं काम करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी गुरुजींचं चरित्र वाचणं मार्गदर्शक ठरू शकेल. गेले वर्षभर संघाचे शताब्दी कार्यक्रम गाजत असल्याने सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टर हेडगेवार यांनी 1925 मध्ये केली. त्यानंतर संघाच्या जडणघडणीत ज्यांचा महत्वाचा सहभाग होता असे संघाचे द्वितीय सरसंघचालक म्हणजे गोळवलकर गुरुजी. त्यांची 5 जूनला पुण्यतिथी असते. त्या निमित्ताने आज आपण ऐकणार आहोत चंद्रशेखर परमानंद उपाख्य बापूसाहेब भिशीकर यांनी 1982 मध्ये लिहिलेल्या श्री गुरुजी ह्या ग्रंथामधला काही भाग संक्षिप्त स्वरूपात. हा भाग वाचण्याची अनुमती दिल्याबद्दल बापूसाहेब भिशीकर यांच्या कन्या क्रांती मोहनी भिशीकर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि आजच्या भागाच्या शेवटी आपण ऐकणार आहोत श्री प्रसाद जिरांकलगीकर यांनी अतिशय भावपूर्णतेने गायलेलं गीत की दीपज्योतीने सूर्या ओवाळावे. तेव्हा शेवटपर्यंत ऐकत रहा. या ग्रंथाचे लेखक बापूसाहेब भिशीकर यांची संघाचा कार्यकर्ता म्हणून जडणघडण डॉक्टर हेडगेवारांच्या सानिध्यात झाली. बापूसाहेब काही वर्ष म्हणजे अर्थातच स्वातंत्र्यपूर्व काळात कराचीला प्रचारक म्हणून होते. व्यासंगी लेखक, चरित्रकार आणि अनुवादक असलेले बापूसाहेब भिशीकर अनेक वर्ष पुणे तरुण भारतचे संपादक होते. त्यांची अनेक पुस्तके, लेख, व्याख्याने प्रसिद्ध आहेत. आज आपण ऐकणार आहोत ती माननीय बाळासाहेब देवरस यांनी या ग्रंथासाठी लिहिलेली प्रस्तावना आणि बापूसाहेब भिशीकर यांची ह्या ग्रंथ लेखनामागची भूमिका. हे सगळंच संक्षिप्त स्वरूपात असल्याने मुळातून जाणून घेण्यासाठी भारतीय विचार साधनेने प्रकाशित केलेला श्री गुरुजी हा ग्रंथ अवश्य वाचा. तर ऐकूया परमपूजनीय बाळासाहेब देवरसांनी श्री गुरुजी या ग्रंथासाठी लिहिलेली प्रस्तावना. तरुण भारत पुणेचे भूतपूर्व संपादक, सिद्धहस्त लेखक आणि संघाचे निष्ठावान स्वयंसेवक श्री चंप भिशीकर उपाख्य श्री बापूराव भिशीकर यांनी स्वर्गीय परमपूजनीय श्री गुरुजींचे चरित्र लिहून चरित्र ग्रंथात मोलाची भर घातली. यापूर्वी त्यांनी आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचं केशव संघ निर्माता या पुस्तकाद्वारे मनोज्ञ दर्शन घडवलेलं आहे. त्याच पद्धतीने हे नवीन पुस्तकही लिहिण्यात आलंय. स्वर्गीय परमपूजनीय श्री गुरुजींचं जीवन विविधांगांनी समृद्ध होतं. त्यांच्या बुद्धीची झेप प्रचंड होती. ज्ञान विज्ञानाचं कोणतंही क्षेत्र त्यांना अगम्य नव्हतं असं म्हणता येऊ शकेल इतका त्यांच्या ज्ञानाचा आवाका समृद्ध, सखोल आणि विस्तृत होता. त्याचबरोबर त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारही त्या क्षेत्रातल्या अनेक श्रेष्ठ पुरुषांना मान्य होता. श्री गुरुजी विविध गुणांनी संपन्न अलौकिक व्यक्तिमत्व लाभलेले द्रष्टे महापुरुष होते. परंतु त्यांनी आपलं जीवन संपूर्णपणे संघकार्यात विलीन केलं होतं. संघाहून वेगळा असा जीवनाचा कोणताही भाग प्रगट होऊ नये हा त्यांनी कटाक्षाने प्रयत्न केला. आजच्या समस्याग्रस्त, संघर्षपूर्ण आणि संभ्रमित विश्वाचं कल्याण हिंदुत्वाच्या आधारावर होऊ शकतं ही त्यांची दृढ श्रद्धा होती. हिंदुत्वाची संकल्पना अनुभव सिद्ध, तर्काधिष्ठित, सार्वकालिक, सर्वस्पर्शी, विज्ञानाधिष्ठित, वैश्विक आहे हे त्यांनी आपल्या
सरसंघ चालकत्वाच्या काळात विविध माध्यमातून अतिशय प्रभावीपणे प्रतिपादन केलं. श्री गुरुजींची विशेषता ही की संघ विचारांचं प्रतिपादन आणि प्रवर्तन करताना त्यांनी हिंदुत्वाच्या व्यापक स्वरूपाचं दर्शन तर घडवलंच, परंतु हे करत असताना संघ कार्याचा गाभा असलेल्या शाखा पद्धतीवरून कुणाचंही लक्ष यत्किंचितही ढळणार नाही ही दक्षता बाळगली. शाखा पद्धतीतून असा हिंदू घडू शकतो हे त्यांनी लोकांच्या अनुभवाला आणून दिलं. श्री भिशीकरांनी श्री गुरुजींचं जीवन रेखाटताना प्रामुख्याने संघ विचारांचं समग्र आणि सम्यक दर्शन घडवणाऱ्या घटनांचा उहापोह केलाय. संपूर्ण चरित्र वाचल्यानंतर श्री गुरुजींच्या श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचं दर्शन तर घडतंच, त्याचबरोबर मानव कल्याणाची आधारशिला म्हणून हिंदू विचारांची सघनता, सर्वंकषता व स्थलकाल निरपेक्षता याविषयी दृढ विश्वास उत्पन्न होऊन हिंदू विचारांचं वाहन असलेल्या संघकार्याची व्यापकता, श्रेष्ठता व अपरिहार्यता यांचा अंतःकरणावर खोल ठसा उमटतो. श्री बापूराव भिशीकरांचा पिंड आध्यात्मिक आणि श्री गुरुजींविषयी त्यांच्या मनात नितांत श्रद्धा आहे, परंतु श्री गुरुजींचं चरित्र लेखन करताना त्यांनी भावविवशतेला थारा दिला नाही. तर्क व प्रमाण यांचं अवधान सुटू न देता मने मवाळे श्री गुरुजींच्या विशाल जीवनातील अमृतकण वेचले आहेत हे विशेष. हे पुस्तक संघाच्या स्वयंसेवकांनाच नव्हे तर समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात निरपेक्षपणे, निरलसतेने व चिकाटीने नियोजित कामे करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना समाज पुरुषाची सेवारूप पूजा करण्याची प्रेरणा देईल असा विश्वास वाटतो. असं एक उत्तम पुस्तक लिहिल्याबद्दल मी श्री बापूराव भिशीकरांचे अभिनंदन करतो. द. देवरस. आत्ता आपण ऐकत होतात परमपूजनीय बाळासाहेब देवरस यांनी श्री गुरुजी ह्या ग्रंथासाठी लिहिलेली प्रस्तावना. ह्या ग्रंथात अनेक प्रकरण आहेत. मग भूमिका आहे, शिक्षण संस्कार, काशीतील वास्तव्य, सारगाछीच्या आश्रमात, जीवन कार्याचा अंगीकार, सरसंघ चालक पदाचा स्वीकार, रक्तरंजित फाळणी, गांधी हत्येनंतरची वावटळ, सत्याग्रह पर्वाची यशस्वी सांगता, सत्कार पर्व, सेवा कार्याच्या आघाडीवर, गोहत्या विरोधी अभियान, सावध राष्ट्रनेता, व्यक्तीपेक्षा कार्य मोठं, युद्धकाळातील विचारमंथन, हिंदूंसाठी जागतिक व्यासपीठ, कर्करोगाच्या अशुभ छायेत, महाप्रयाण, कृतज्ञ राष्ट्राची श्रद्धांजली आणि स्नेहसूत्री गुंफिले ही ती 21 प्रकरणं आहेत. मला वाटतं ह्या प्रकरणांच्या नावावरूनच त्यात काय असेल ह्याची पुरेशी कल्पना येते. इतकं सगळं तर आपण मुळातून वाचालच, पण आज आपण ऐकणार आहोत ती चंप अर्थात बापूसाहेब भिशीकर यांची हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका. आणि मग पुढच्या 2 भागात आपण ऐकणार आहोत ते स्नेहसूत्री गुंफिले हे प्रकरण. ऐकूया भूमिका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जनक आणि आद्य सरसंघचालक कैलासवासी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी सतत 15 वर्ष अविश्रांत परिश्रम करून अखिल भारतीय स्वरूपात संघाचं बीजारोपण केलं. 1940 साली नागपूरला संघ शिक्षा वर्गासाठी आलेल्या कार्यकर्त्यांपुढे अखेरचं भाषण करताना मी येथे हिंदू राष्ट्राचे छोटे स्वरूप पाहत आहे असे उद्गार डॉक्टरांनी काढले होते. नंतर 21 जून 1940 रोजी डॉक्टरांनी इहलोकीची यात्रा संपवली. ती श्री माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरुजी यांच्या खांद्यावर संघाची सारी जबाबदारी टाकून. श्री गुरुजी हे संघाचे द्वितीय सरसंघचालक. हे दायित्व त्यांनी 1973च्या 5 जून पर्यंत म्हणजे सुमारे 33 वर्ष सांभाळलं. ही 33 वर्ष संघाच्या आणि आपल्या राष्ट्राच्या जीवनातही अत्यंत महत्वाची. 1942चं भारत छोडो आंदोलन, 1947ची फाळणी आणि खंडित भारताला राजकीय स्वातंत्र्याचा लाभ, फाळणीपूर्वी व फाळणीनंतर झालेला भयानक रक्तपात,
हिंदू विस्थापितांचे भारतात आलेले प्रचंड लोंढे, पाकिस्तानचं काश्मीरवरचं आक्रमण, 1948च्या 30 जानेवारीला झालेली गांधी हत्या, त्यानंतरची वावटळ आणि संघावर आलेली बंदी, भारताच्या राज्यघटनेची सिद्धता, स्वतंत्र भारताच्या शासकीय धोरणाची स्वरूप निश्चिती, भाषावार प्रांतरचनेचा अंमल, 1962 मधलं चीन आक्रमण, पंडित नेहरूंचा मृत्यू, 1965 मधलं भारत पाक युद्ध, 1971 मधलं दुसरं भारत पाक युद्ध आणि बांगलादेशाचा जन्म, हिंदूंच्या अहिंदूकरणाचा उद्योग आणि राष्ट्रीय जीवनातलं वैचारिक मंथन, अशा अनेकविध घटनांनी व्याप्त असा हा कालखंड. या काळात संघाचं पोषण आणि संवर्धन श्री गुरुजींनी केलं. भारतभर अखंड भ्रमण करून त्यांनी सर्वत्र कामाला गती दिली आणि ठायी ठायी माणसं जोडून संघाला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. डॉक्टरांनी संघाची विचारप्रणाली सूत्ररूपाने सांगितली होती. तिचं समग्र स्वरूप श्री गुरुजींनी समर्थपणे उलगडून दाखवलं. अफाट वाचन आणि सखोल चिंतन, आध्यात्मिक साधना आणि गुरुकृपा, मातृभूमीसाठी निस्वार्थ समर्पणशीलता, समाजासंबंधीची अथांग आत्मीयता, माणसं जोडण्याचं अनुपम कौशल्य इत्यादी गुणांमुळे संघटना तर त्यांनी सर्वत्र पुष्ट केलीच, पण सर्व क्षेत्रात देशाचं परिपक्व वैचारिक मार्गदर्शनही केलं. भारताचं राष्ट्रस्वरूप, त्याचं नियत जीवन कार्य आणि आधुनिक काळी त्याच्या पुनरुत्थानाची वास्तविक दिशा, ह्या संबंधीचे त्यांचे कसदार विचार म्हणजे देशाचं थोर विचारधन ठरलंय. असं हे एक अलौकिक आणि ऋषितुल्य जीवन, आध्यात्मिक दृष्टीने योगारूढ, पण समष्टीरूप भगवंताच्या पावन अर्चनेसाठी लौकिकात वावरलेलं, एकांतप्रिय आणि मुक्त, पण विहित कर्तव्याच्या वेधाने लोकांतात सक्रिय झालेलं, विलक्षण प्रतिभाशाली, राष्ट्रजीवनाच्या अंगोपांगांचे आदर्शवादी वेध घेणारं, संघाच्या विशुद्ध आणि प्रेरक राष्ट्रविचारांचं लोण राष्ट्रजीवनाच्या अंगोपांगात पोचवल्याविना समर्थ, आत्मविश्वास संपन्न आणि नियत जीवनकार्य पार पाडण्याची क्षमता असलेला भारतवर्ष उभा व्हायचा नाही, ह्या तळमळीने त्यांनी कितीतरी कार्यक्षेत्र प्रेरित केली. विश्व हिंदू परिषद, विवेकानंद शिला स्मारक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, वनवासी कल्याणाश्रम, शिशु मंदिरं आणि विविध सेवा संस्था, यामागे प्रेरणा श्री गुरुजींचीच. राजकीय क्षेत्रातही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पंडित दीनदयाळजींसारखं अनमोल रत्न त्यांनी दिलं. तात्कालिक आपत्तींच्या निवारणार्थ त्यावेळी निरनिराळ्या समित्या स्थापून त्यांनी काम करवून घेतलं. स्वतःला कोणत्याही आसक्तीचा किंवा ईर्षेचा कधी स्पर्श होऊ दिला नाही. त्यामुळे श्री गुरुजींच्या वैचारिक मार्गदर्शनाचा एक व्यापक ठसा आपल्या राष्ट्र जीवनावर उमटलाय. राष्ट्रविचार, जीवनदृष्टी आणि जीवननिष्ठा यांचं उपकारक वरदान ज्यांनी श्री गुरुजींच्या कार्यकालात ग्रहण केलं, अशी सहस्रावधी माणसं आज देशभर उभी आहेत. अराष्ट्रीय व सदोष विचार पद्धतीच्या गाजावाजाने पूर्वी प्रभावित झालेली माणसंही भ्रमनिरास होऊन संघाच्या विचारधारेकडे वळताना दिसत आहेत. श्री गुरुजींनी आपलं जे अतिप्राचीन सांस्कृतिक राष्ट्रस्वरूप विरोधाची तमा न बाळगता निर्भयपणे आणि छाती ठोकपणे सतत सांगितलं, त्याचाच हा परिणाम होय. श्री गुरुजी केवळ बोलले नाहीत, तर विशुद्ध राष्ट्रनिष्ठेची माणसं त्यांनी उभी केली, हा त्यांचा विशेष. अशा व्यक्तिमत्वासंबंधी वाढती जिज्ञासा लोकात निर्माण व्हावी हे स्वाभाविकच होय. श्री गुरुजींनी कर्करोगाने पोखरून टाकलेल्या आपल्या कुडीचा त्याग केला. त्याला आता 24 वर्ष उलटली आहेत. समस्त संघ स्वयंसेवकांच्या अंतःकरणात तर श्री गुरुजींची प्रेरक स्मृती टवटवीत आहेच, पण देशातही अशी परिस्थिती निर्माण होते आहे की श्री गुरुजींनी त्यावेळी द्रष्टेपणाने केलेल्या मतप्रदर्शनाचे उत्कटतेने स्मरण व्हावे. त्या देशातील राष्ट्रीय समाज व त्याची गुणवत्ता हा राष्ट्रीय गौरवाचा आधार असतो. केवळ शासन सत्तेतील बदलांनी ही गुणवत्ता निर्माण होत नाही.
सातत्याने चारित्र्य गुणांचे संस्कार करणारी व्यवस्था देशात आवश्यक असते, हा विचार श्री गुरुजी आग्रहपूर्वक मांडित असत. श्री गुरुजींचं समग्र चरित्र लिहायचं म्हणजे मोठाच ग्रंथ होईल. श्री गुरुजींच्या जीवनाचा आणि विचारांचा स्थूल आराखडा संक्षेपाने जिज्ञासूंना सादर करावा, एवढ्याच मर्यादित उद्देशाने हा अल्पसा प्रयत्न आहे. तसा विचार केला तर वैयक्तिक अथवा खाजगी असं श्री गुरुजींच्या संघजीवनात काही नव्हतंच. डॉक्टरांनी जसा व्यक्तिगत प्रपंच किंवा संसार उभा केला नाही, तसाच तो श्री गुरुजींनीही केला नव्हता. संघाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा संसार त्यांनी आपला मानला. विराट समाजपुरुष हाच त्यांच्या ईश्वरनिष्ठ जीवनात भगवंत स्वरूप बनला. त्याचीच निष्काम सेवा त्यांनी जीवनभर भक्तिभावाने केली. गीतेतला कर्मयोग ते जगले. संघ विचार आणि मातृभूमीला गौरव प्राप्त करून देण्यासाठी पौरुष प्रयत्नांची शर्थ, ह्याच गोष्टींशी त्यांचं 67 वर्षांचं आयुष्य निगडित आहे. ज्या देहाकडून ही सेवा घडू शकत नाही, त्या देहाचा मोह त्यांच्या चित्ताला कधी स्पर्श करू शकला नाही. कर्करोग आपलं काम करतो आहे, मला माझं अंगीकृत कार्य केलंच पाहिजे असं ते हसून म्हणत. विरागी पण कर्तव्यप्रवण असं श्री गुरुजींचं कृतार्थ जीवन. त्याची केवळ धावती ओळख आगामी पृष्ठात करून द्यायची. विस्ताराने त्यांच्या संबंधी लिहिण्यासाठी एखादी समर्थ लेखणी कधी उचलली जाईल ती जावो. आत्ता आपण ऐकत होतो श्री गुरुजी ह्या चंप भिशीकर लिखित ग्रंथातील भूमिका हे प्रकरण संक्षिप्त स्वरूपात. आणि आता ऐकूया श्री प्रसाद जिरांकलगीकर यांनी गायलेलं भावपूर्ण गीत की दीप ज्योतीने सूर्या ओवाळावे. की दीप ज्योतीने सूर्या ओवाळावे, तेजाचे दर्शन शब्दे केवी घडावे. की दीप ज्योतीने सूर्या ओवाळावे, तेजाचे दर्शन शब्दे केवी घडावे. सुस्नात सुमंगल ऋषिसम पावन मूर्ती, ती प्रसन्न मुद्रा सतेज निर्भय कांती. त्या अमृत शब्दे कर्ण पुनीत करावे, तेजाचे दर्शन शब्दे केवी घडावे. ती स्नेहल दृष्टी वत्सल तो व्यवहार, ती दैवी गुण संपदा मानवाकार. ते प्रेम निरागस पुन्हा पुन्हा लाभावे, तेजाचे दर्शन शब्दे केवी घडावे. साक्षात तपस्या त्यागाचा तो ठेवा, तो दिव्य वारसा सतत पुढे चालावा. त्या आदर्शाला जीवनभर गिरवावे, तेजाचे दर्शन शब्दे केवी घडावे. आसे तु हिमाचल तुमचा हो संचार, संजीवन घेऊन उठतील पुत्र अपार. त्या चरणद्वयाचे
दर्शन पुनरपि भावे, तेजाचे दर्शन शब्दे केवी घडावे. तो संघटनेचा मंत्र सतत घुमवावा, दृढ सामर्थ्याचा प्रत्यय जगता यावा. हे यश मिळवाया आशीर्वादा द्यावे, तेजाचे दर्शन शब्दे केवी घडावे. की दीप ज्योतीने सूर्या ओवाळावे, तेजाचे दर्शन शब्दे केवी घडावे. तेजाचे दर्शन शब्दे केवी घडावे. तेजाचे दर्शन शब्दे केवी घडावे.